झी 24 तास एक पाऊल पुढे। गायक मंगेश बोरगावकरला लहानपणापासूनच बाप्पांचं आकर्षण आहे। मुंबईतल्या वडाळ्यातील गणपती बाप्पांचं दर्शन त्यानं घेतलं। दर्शनानं भारावलेल्या मंगेशला गणरायाच्या या रूपाबद्दल काय वाटतं ते त्याच्या तोंडूनच ऐकूयात। माझा मनापासून नमस्कार। सध्या गणेशोत्सव चाललाय आणि झी 24 तासवर महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध गणपती आपण बघत आहोत। आज अशाच एका प्रसिद्ध बाप्पाचं दर्शन घ्यायला आपण आलोय, ते म्हणजे वडाळ्यातला जीएसबी गणपती मंडळ समिती जी खूप प्रसिद्ध आहे, तिथला गणपती बाप्पाही खूप प्रसिद्ध आहे, खूप सुंदर आहे। त्याचं दर्शन घ्यायला आज आपण इकडे आलोय। चला तर मग माझ्यासोबत। 58 वर्ष झाली या बाप्पाला। दरवर्षी एवढ्या छान मानाने सजवतायत, एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे भक्त येत आहेत। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की इथे जे आभूषण बघताय तुम्ही, ते सर्व आभूषण ही सोन्याची आहेत। आणि यावरून एकच कळतं की आज किती जरी सोन्याचे भाव वाढले, किती जरी गगनाला भिडले, तरी बाप्पाबद्दल जे प्रेम आहे भक्तांचं, बाप्पाबद्दल जी माया आहे, ती कधीही कमी होणार नाही। ती या सर्व या रूपातून आपल्याला दिसतेच आहे। सोबतच या मंडळाची अजून एक गोष्ट म्हणजे खूप पारंपरिकरित्या याची पूजा केली जाते। पारंपरिकरित्या इथेच या गणपती बाप्पाला सजवलं जातं, त्याची आराधना केली जाते। कुठल्याही तऱ्हेचं व्यावसायिक रूपांतरीकडे यांनी होऊ दिलं नाहीये, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि त्यामुळेच खास आपण इकडे आज भेटायला आलोत। तर तुम्हीच बघताय की वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत ज्या आपल्या बाप्पाला दिलेली आहेत, आणि खास त्या फळांचा अभिषेक तुम्ही बघताय। मोठमोठ्या प्रमाणात अभिषेक, भरपूर मोठा अभिषेक चालू आहे आणि खरंच खूप छान वाटतं इकडे येऊन। आणि तुम्हाला पण खूप मजा येत असेल या सुंदर बाप्पाला बघून। याला मूळ गणपती असं म्हणतात आणि याच्या खाली 101 नारळ आहेत आणि त्या नारळांचा अभिषेक करून त्यावर दुर्वा वाहून या गणपतीची आराधना केली जाते। आणि याला आपल्या मनातल्या गोष्टी, आपल्या गणपती बाप्पाला मनातून काही मागायचं असेल तर ही एक वेगळी पद्धत आणि खूप जुनी पद्धत आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।